नेक्स्ट आहे फायलम इकायनोडर्माटा. These animals have an exoskeleton of a calcareous oocytes and hence the name of Echinodermata. Spiny bodies, figure 4.1. आता तुम्हाला फिगर 4.14मध्ये ॲस्टेरियस अँड ऑफिन्युरा है ना, ऑफिओरा असे 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. आणि तुमच्या फिगर पाहिल्याबरोबर लक्षात येईल की हे जे ॲनिमल्स आहेत त्यांचं एंडोस्केलेटन हे कॅल्केरियस ऑसिकल्सचं बनलेलं आहे, हे की नाही. काल आपण पाहिलं होतं ते कॅल्शियम कार्बोनेटचे लेयर्स असतात आणि त्यावरून त्यांना नाव पडलं इकायनोडर्माटा, म्हणजे स्पायनी बॉडी आहे, काटेरी शरीर आहे, करेक्ट. त्यावरून त्यांना इकायनोडर्म म्हणायचं. All are marine with organ system level of organization. सर्वच्या सर्व इकायनोडर्माला बिलॉंग असणारे जे ॲनिमल्स आहेत तर हे मराईन आहेत, समुद्रामध्ये असतात. आणि जी लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे ते कोणते आहे, ऑर्गन सिस्टीम. The adult echinoderms are radially symmetrical but larvae are bilaterally symmetrical. आता ॲडल्ट इकायनोडर्म घेतले तर त्यांची सिमेट्री वेगळी आहे, ती कोणती आहे, रॅडियल सिमेट्री. त्या दिवशी स्टार होतो का आपण पाहिलं होतं. आणि लार्वल स्टेज जर असेल तर त्यामध्ये कोणती सिमेट्री असते, बायलॅटरल सिमेट्री असते. They are triploblastic and coelomate animals. 3 जर्म लेअर प्रेझेंट आहे म्हणून ट्रायप्लोब्लास्टिक आणि ट्रू बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे म्हणून सिलोमेट. Digestive system is a complete with mouth on the lower ventral side and anus on the upper dorsal side. नेक्स्ट. The most distinctive feature of echinoderms is the presence of water vascular system which helps in locomotion, capture and transport of food and respiration. आता डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ही कंप्लीट स्वरूपाची आहे, म्हणजे यामध्ये माउथ जे आहे हे लोअर म्हणजे कोणत्या साईडला आहे, वेंट्रल साईडला, आणि ॲनस हे अप्पर म्हणजे कोणत्या साईडला आहे, डॉर्सल साईडला. आता इकायनोडर्मचं मोस्ट डिस्टिंक्टिव्ह फीचर जर पाहिलं आपण तर त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट आहे. आणि याच्यामुळे ते काय काय करू शकतात, ते करू शकतात लोकोमोशन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल, त्यानंतर कॅप्चर द फूड, ट्रान्सपोर्ट द फूड, आणि दुसरं पाहिलं तर रेस्पिरेशन. हे सर्व कामं कशाच्या साहाय्याने चालतील, वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीमच्या साहाय्यानं. An excretory system is absent. इकायनोडर्ममध्ये एक्सक्रेटरी सिस्टीम ही प्रेझेंट नसते. Sexes are separate. आता सेक्सेस हे सेपरेट आहे आणि रिप्रोडक्शन हे कोणत्या टाईपचं असतं, सेक्शुअल टाईपचं असतं. Reproduction is asexual. Fertilization is usually external. Development is indirect with free-swimming larvae. आता फर्टिलायझेशन हे बॉडीच्या बाहेर होतं, दॅट्स वाय इट इज अ एक्सटर्नल फर्टिलायझेशन. डेव्हलपमेंट जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये लार्वन आणि ॲडल्ट अशी स्टेज आहे म्हणून त्याला काय म्हणतो आपण, इनडायरेक्ट. आणि त्यामध्ये फ्री स्विमिंग लार्वा ही सुद्धा स्टेज आपल्याला दिसून येईल. Examples: Asterisk, starfish, Echinus, sea urchin, Antedon, sea lily, कुकुमेरिया, Cucumeria, sea cucumber, and Ophiuria, brittle star. आणि एक्झाम्पल जर पाहिलं आपण की जे ॲनिमल्स इकायनोडर्म्सला बिलॉंग करतात ते आहे ॲस्टेरिस म्हणजे स्टारफिश, इकायनस सी अर्चिन, अँटीडॉन सी लिली, कुकुमेरिया मीन्स सी कुकुंबर, आणि ओफिओरा म्हणजे ब्रिटल स्टार. हे सर्वच्या सर्व बिलॉंग करतात इकायनोडर्माटाला. त्यानंतर आहे फायलम हेमिकॉर्डाटा. Hemichordata was earlier considered as a subphylum under phylum Chordata. आता हेमिकॉर्डाटा जो आहे हा सुरुवातीला फायलम कॉर्डाटाचा सब फायलम होता, ओके. But now it is placed as a separate phylum under non-chordate. परंतु त्यासाठी आता एक सेपरेट फायलम तयार केला आहे आणि तो फायलम स्वतः काय आहे, नॉन कॉर्डेट्स. Hemichordates have a rudimentary structure in the colar region called a stomochord, a structure similar to notochord. आता आपण पाहिलं की फायलम नॉन कॉर्डाच्या अंतर्गत, बरोबर ना, हा आपला हेमिकॉर्डाटा येतो. त्यानंतर हेमिकॉर्डेट जे आहे तर यांच्यामध्ये एक रेडिमेंटरी स्ट्रक्चर प्रेझेंट आहे कोलार रिजनमध्ये. जसं की तुम्ही इथं बॉडीचे 3 पार्ट पाहू शकता, प्रोबोस्किस, कोलार आणि ट्रंक. तर पैकी जो रेडिमेंटरी स्ट्रक्चर आहे ज्याला आपण स्टोमोकॉर्ड म्हणतो तर हे कॉलर रिजनमध्ये प्रेझेंट आहे. आणि हा कॉलर रिजनमध्ये प्रेझेंट असणारा जो स्टोमोकॉर्ड आहे हा कशाची सिमिलर आहे,
नोटोकॉडच्या सिमिलर असतो. This phylum consists of a small group of worm-like marine animals with organ system level of organization. आता हा जो फायलम आहे तर यामध्ये हा स्मॉल ग्रुप ऑफ ओर्म लाईक मराईन ॲनिमल्सचा एक ग्रुप आहे की ज्यामध्ये ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आपल्याला दिसून येईल. They are bilaterally symmetrical triploblastic and coelomate animals. सिमेट्री आहे बायलॅटरल, जर्मलेअर, ट्रायप्लोब्लास्टिक आणि ॲनिमलची जी बॉडी कॅव्हिटी आहे ती कोणती आहे? सोलोमेट. The body is cylindrical and is composed of an anterior proboscis, a collar and a long trunk. बॉडी सिलेंड्रिकल टाईपची असते आणि यामध्ये अँटेरियर पोर्शनला काय म्हणलो आपण? प्रोबोस्किस. त्यानंतर मिडल जो आहे तो आहे कोलार रिजन आणि खालचा आहे लॉंग ट्रंक. Circulatory system is a open type. आता हे जे हेमिकॉर्डाटा आहे तर यांच्यामध्ये ओपन टाईपची सर्क्युलेटरी सिस्टीम प्रेझेंट असते. Respiration takes place through gills. रेस्पिरेशन जे आहे हे गिल्सच्या थ्रू होतं. Excretory organ is a proboscis gland. त्यानंतर प्रोबोस्किस ग्लँड नावाचा एक सेपरेट एक्सक्रेटरी ऑर्गन यांच्यामध्ये प्रेझेंट असतो. Sexes are separate. सेक्सेस सेपरेट आहे याचा अर्थ डायोसिस. बरोबर. Fertilization is external. फर्टिलायझेशन बॉडीच्या बाहेर, दॅट्स वाय इट इज अ एक्सटर्नल. Development is indirect. आणि डेव्हलपमेंट जी आहे ही सुद्धा इनडायरेक्ट आहे. Example, Balglossus and Sachyglossus. सो बॅलेनोग्लॉसस आणि सॅकेलोग्लॉसस ही त्याची एक्झाम्पल्स आहेत हेमिकॉर्डाटाचे. त्यानंतर घेऊ आपण फायलम कॉर्डाटा. Animals belonging to phylum Chordata are fundamentally characterized by the presence of a notochord, a dorsal, hollow nerve cord, and paired pharyngeal gill slits. आता जे ॲनिमल्स फायलम कॉर्डाटाला बिलॉंग करतात तर त्यांचे कॅरेक्टर्स जर पाहिले आपण तर नोटोकॉड प्रेझेंट आहे. त्यानंतर डॉर्सल हॅलो नर्व कॉर्डसुद्धा प्रेझेंट असते आणि पेड फेरेंजियल गिल स्लिट्स पण प्रेझेंट्स आहेत. These are bilaterally symmetrical triploblastic coelomate with organ system level of organization. सिमेट्री बायलॅटरल आहे, ट्रायप्लोब्लास्टिक आहे आणि सोलोमेट आहे आणि बॉडी ऑर्गनायझेशन जर पाहिलं तर ऑर्गन सिस्टीम लेवलचं आहे. They possess a post-anal tail and a closed circulatory system. सो यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पोस्ट ॲनल टेल प्रेझेंट आहे आणि सर्क्युलेटरी सिस्टीम ही क्लोज टाईपची आहे. Table 4.1 presents a comparison of silent features of chordates and non-chordates. आता फिगरमध्ये आपण पाहू शकतो कॉर्डाटा कॅरेक्टरिस्टिक जर पाहिलं तर यांच्या बॉडीमध्ये काय प्रेझेंट आहे? नोटोकॉड असेल, हॅलो नर्व कॉड असेल, त्यानंतर फेरेंजियल गिल स्लिट्स असतील, है ना, तिन्ही दिसतील तुम्हाला. आणि त्यानंतर टेल रिजनला जर पाहिलं आपण तर पोस्ट ॲनल पार्ट प्रेझेंट आहे. बरोबर. आता कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स यांच्यामध्ये आपल्याला डिफरन्शिएट करताना काय लक्षात घ्यायचं आहे की कॉर्डेट्समध्ये नोटोकॉड प्रेझेंट आहे जेव्हा की नॉन कॉर्डेट्समध्ये ते अब्सेंट आहे. कॉर्डेट्समध्ये CNS जी आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम ही डॉर्सल रिजनमध्ये प्रेझेंट आहे. त्यानंतर ती हॅलो टाईपची आणि सिंगल असते. नॉन कॉर्डेटमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम ही वेंट्रल साईडला प्रेझेंट आहे, ती सॉलिड टाईपची असते आणि डबल असते. कॉर्डेट्समध्ये फेरिंग्स हे परफोरेटेड असतात गिल स्लिटच्या सायनं, म्हणजे फेरेंजियल गिल स्लिट्स प्रेझेंट असतात. नॉन कॉर्डेट्समध्ये गिल स्लिट्स अब्सेंट असतात. कॉर्डेट्समध्ये हर्ट हा वेंट्रल साईडला आहे जेव्हा की नॉन कॉर्ड्समध्ये जर प्रेझेंट असेल तर तो कोणत्या साईडला प्रेझेंट असेल? डॉर्सल साईडला. पोस्ट ॲनल पार्ट आत्ता आपण पाहिला होता ज्याला आपण टेल म्हणतो, हे कॉर्डेट्समध्ये प्रेझेंट आहे जेव्हा की पोस्ट ॲनल टेल ही नॉन कॉर्डेट्समध्ये काय असते? अब्सेंट असते. Phylum Chordata is divided into 3 subphyla: Urochordata, Tunicata, Cephalochordata, and Vertebrata. फर्दर फायलम कॉर्डाटा जर पाहिलं आपण तर त्याचं 3 सब फायला आहे. युरोकॉर्डाटा, त्यानंतर त्याला दुसरं नाव आहे ट्युनिकेटा, दुसरा आहे सेफेलोकॉर्डाटा आणि तिसरा आहे व्हर्टिब्रेटा. Subphyla Urochordata and Cephalochordata are often referred to as protochordates and are exclusively marine.
आता कॉर्डाटाचे जे 3 सब फायलम आहेत त्यापैकी पहिले 2 युरोकॉर्डाटा आणि सेफेलोकॉर्डाटा यांना प्रोटोकॉर्डेट्स म्हणतात. प्रोटो का? कारण ते पूर्णपणे काय आहे, एक्सक्लुझिव्हली आहे आणि म्हणून अगोदर ज्यांची निर्मिती झाली ते कॉर्डेट्स आहेत, प्रायमरी कॉर्डेट्स. दॅट्स वाय प्रोटोकॉर्डेट्स. In Urochordata, notochord is present only in a larval tail, while in a cephalochordata it extends from head to tail region and is persistent throughout their life. आता युरोकॉर्डाटामध्ये जे नोटोकॉर्ड आहे हे फक्त लार्वल टेलमध्ये प्रेझेंट आहे, बरोबर. जेव्हा की सेफेलोकॉर्डाटामध्ये जर पाहिलं आपण तर नोटोकॉर्डचं एक्सटेन्शन हे हेडपासून तर टेलपर्यंत आहे आणि परसिस्टन्स थ्रूआउट देअर लाईफ, म्हणजे पूर्ण लाईफ टाईम ते प्रेझेंट असतं. Examples: Urochordata, Ascidia, Salepa, Doliolium, Cephalochordata, ब्रँकिओस्टोमा. Branchiostoma, Amphioxus or Lenslet. आता युरोकॉर्डाटाचे एक्झाम्पल कोणते आहेत? ॲस्किडिया, सॅल्फा, डोलिओलम, बरोबर. आणि सेफेलोकॉर्डाटाचे ब्रँकिओस्टोमा, ज्याला ॲम्फिओक्सस किंवा लेन्सलेट म्हणू आपण. नेक्स्ट. The members of a subphylum Vertebrata possess notochord during the embryonic period. आता जे सब फायलाचे मेंबर्स आहेत, ओके, सब फायला वर्टिब्रेटाचे, तर त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड हा कुठून प्रेझेंट आहे? एम्ब्रॉयनिक पिरियड है ना, एम्ब्रॉयनिक पिरियडमध्ये प्रेझेंट असतो. The notochord is replaced by a cartilaginous or a bony vertebral column in their adult. आणि हे जे नोटोकॉर्ड आहे फर्दर काय होतं, कार्टिलेजिनियस किंवा बोनी टाईपचा काय असतो, व्हर्टिब्रल कॉलम असतो. म्हणजे हे जेव्हा एडल्ट होतात तर व्हर्टिब्रल कॉलमने नोटोकॉर्ड काय केला जातो, रिप्लेस केला जातो. व्हर्टिब्रल कॉलम हा आयदर कार्टिलेजचा बनलेला असेल किंवा बोनचा बनलेला असेल. Thus, all vertebrates are chordates, but all chordates are not vertebrates. आणि या रिझनमुळंच सर्व व्हर्टिब्रेट्स हे कॉर्डेट्स आहेत, पण सर्व कॉर्डेट्स हे व्हर्टिब्रेट्स आहेत का? नाही. Besides the basic chordate characters, vertebrates have a ventral muscular heart with 2, 3 or 4 chambers, kidney for excretion and osmoregulation, and paired appendages which may be fins or limbs. आता हे जे कॉर्डेटचे बेसिक कॅरेक्टरच्या पुढे जाऊन आपण जर पाहिलं तर व्हर्टिब्रेट्स जे आहेत तर त्यांच्यामध्ये एक व्हेंट्रल मस्क्युलर हर्ट पण प्रेझेंट असतो. त्यामध्ये 3 ऑप्शन आहे, एक तर 2 चेंबरचा असेल, 3 किंवा 4 चेंबरचा. त्यानंतर एक्सक्रेशनसाठी कोणतं ऑर्गन प्रेझेंट आहे? किडनी. त्यानंतर त्याच्या साहाय्यानं ऑस्मोरेग्युलेशन पण होतं. आणि पेड ॲपेंडेजेस, एक तर ते फिन्स असतील, ॲक्वेटिक असतील तर, आणि टेरेस्ट्रियल असतील तर लिम्स, बरोबर, हे प्रेझेंट असतात. आता फायनली इथं तुम्हाला व्हर्टिब्रेटाचं एक डिव्हिजन दिलेलं आहे पहा. तर व्हर्टिब्रेटाचं जो डिव्हिजन आहे पहा, ॲग्नान्था, ज्यांच्यामध्ये जॉस अब्सेंट असतो आणि याच्या आतमध्ये कोणता क्लास येतो? सायक्लोस्टोमॅटा. त्यानंतर दुसरा व्हर्टिब्रेटाचा डिव्हिजन आहे ग्नॅथोस्टोमॅटा, ज्यांच्यामध्ये जबडा असतो, जॉ असतो. आणि याचे 2 सुपर क्लास आहे, एक आहे पिसेस आणि दुसरा आहे टेट्रापोडा. आता ज्यांच्यामध्ये फिन्स प्रेझेंट आहे त्यांना काय म्हणायचं? पिसेस. याच्या आतमध्ये 2 क्लास येतात, कॉन्ड्रिओकाइट्स अँड ऑस्टिओकाइट्स. आणि जे टेट्रापोडा आहे ज्यांच्यामध्ये लिम्स प्रेझेंट आहे तर त्यामध्ये 4 क्लास येतात, ॲम्फिबिया, रेप्टेलिया, एव्स आणि मॅमल्स. ओके, तर सर्व क्लासेस जे आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करू.